विजयजी घाणेकर यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि सन्माननीय विघ्नेशजी माळी मास्टर माइंड। खऱ्या तर मास्टर माइंड कोण असावे तर विघ्नेश माळी यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे अलिबाग तालुक्यातील थळगावचे सरपंच सन्माननीय सुनीलजी पत्रे यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। त्याचप्रमाणे व्यासपीठावरती बसलेले सर्वच मान्यवर आणि संपूर्ण कार्यकर्ते मंडळी यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं जे आयोजक मंडळी आहेत सन्माननीय भरत शेठ बेलोसे, सन्माननीय परवेश शेठ बेलोसे, सन्माननीय प्रतीक शेठ बेलोसे, सन्माननीय सरपंच काशीद ग्रामपंचायत संतोषजी राणे, सन्माननीय प्रदीप भाऊ मुकादम, सन्माननीय विनोदजी घोसाळकर, सन्माननीय प्रवीणजी घोले, सन्माननीय महेशजी मंगेशजी कांबळे, सन्माननीय सुशांत जाधव, सन्माननीय राजेश घोले, या सर्व कार्यकर्त्यांचे आणि त्याचप्रमाणे या आयोजकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। सलग 7 वर्ष त्यांनी इथे मला बसण्याची आणि बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आणि हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार। वळूया मित्रांनो बॅक टू क्रिकेट। चला लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। हा सामना 3 षटकांचा असेल। मी यासीन मर्चेंट। चलिए दोस्तों, इस मैच का आंखों देखा हाल मैं आपकी शासकीय भाषा में आप तक पहुंचाने की कोशिश करूंगा। जहां पे पहला ओवर लेके आए हैं प्रिंस बोकाडे। पहली गेंद हालांकि लेग स्टंप पर थी, उसे हल्के देखिए यहां पे प्रिंस को सीख तो मिल रही है, मगर प्रिंस को कमबैक करना होगा। पूरी प्रतियोगिता में इस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया। जी हां, इसमें दबाव यॉर्क करने का प्रयास कर रहे थे, मगर अपने बल्ले को स्वैप किया है। स्लॉग स्वीप हमें देखने को मिला। गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन। इस चौके के सहायता से रनों की संख्या ने छलांग लगाई है। रनों की संख्या जा पहुंची है 23 पर। 23 रन्स ऑन स्कोर कार्ड। बहुत ही खर्चीला और बहुत ही महंगा ओवर यहां पे घटता हुआ। एसजे टाइगर अलीबाग अर्थात सुशांत जाधव टाइगर अलीबाग। सुशांत जी जाधव इस टीम के ओनर है। वाइल्ड कार्ड एंट्री मिली थी इस टीम को और किसी ने भी नहीं सोचा था कि ये टीम फाइनल तक प्रवेश कर सकती है, मगर मृणाल वर्सोलकर, उसके साथ प्रिंस बोकाडे और विराज जुईकर, इन खिलाड़ियों ने, अक्षय पाटिल ने जो कैच लपका था उसे कैसे भुला जा सकता है। लाजवाब यहां पे परफॉर्मेंस किया, प्रदर्शन किया और धीरे धीरे एक एक मैच जीतकर अंतिम मैच में प्रवेश किया है। मगर अब उनके सामने है ये जो आइकॉन खिलाड़ी बंटी बद्रिके और सुमित डोंगड़े। इस बीच पार्थ घरत आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। 3 ओवर का यह मुकाबला होगा। पार्थ को कमबैक करना होगा क्योंकि पहला ओवर प्रिंस का काफी महंगा घटा था, खर्चीला घटा था। यहां पे 1-2 विकेट अगर चटकाएंगे तो रनों की संख्या के ऊपर रोक लगा सकते हैं और वो काबिलियत और वो सलाहियत जरूर है। जी हां, ओवर पिच गेंद ऑन द राइज खेला है उसे बॉलर के सर के ऊपर से डाउन द ग्राउंड, तीर की तरह सीधा ये सिक्सर। कमाल के शॉट, ढोलक की तरह दोनों तरफ से यहां पे पिटाई हो रही है। एक तरफ है खाई तो एक तरफ कुआं। जबरदस्त बल्लेबाजी, बंटी बद्रिके ऑन स्ट्राइक। जी हां, इसमें दबा परफेक्ट यॉर्कर। दोनों भी बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था। बल्लेबाज ने ढीले हाथों के साथ अपने बल्ले को तिरछा किया था और शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में उस गेंद को ढकेला। दोनों भी बल्लेबाजों ने इस बीच अपने छोर बदले 1 रन मुकम्मल कर लिया है और रनों की संख्या को पहुंचा दिया है 30 पर। इस ओवर की 2 गेंदें हो चुकी है, 4 गेंदें अभी भी आना बाकी। आप देख रहे हैं डीसीबी ग्रुप आयोजित सोयरे चषक 2025 सीजन 7। फिर से एक बार ठिकाने पे गेंद, 2 टांगों के बीच में यॉर्क करने का प्रयास काफी हद तक सफल। सीधे बल्ले से खेलने पर मजबूर कर दिया है। मैंने कहा था कि इस खिलाड़ी में वो टैलेंट है, वो कुशलता है, वो कौशल्य है, वो फन है, वो कला है, वो सलाहियत है। और इस ओवर में देखिए पहली गेंद पर जरूर छक्का खाया, मगर उन्हीं 2 बल्लेबाजों को यहां पे सीधे बल्ले से खेलने पर मजबूर भी कर दिया है। शानदार कमबैक। फिर से एक बार जड़ में, बार बार लगातार जड़ में डालना इतना आसान नहीं होता। 1 फुट अगर गेंद
थोड़ी सी खींची गई तो वो ओवर पिच होगी। 1 फुट गेंद अगर थोड़ी सी आगे की तरफ गई तो वो फुल टॉस होगी। उसके बीचों बीच परफेक्ट आपको डालना है, उसे कहते हैं यॉर्कर। क्रिकेट की दुनिया में सचिन तेंदुलकर और यॉर्कर, इनका कोई जवाब नहीं होता। फिर से एक बार पार्थ घरत, राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, ये देखिए, ये है कलात्मकता, ये है हुनर, लाजवाब गेंदबाजी। एक छक्का जरूर आपने जड़ा है, मगर मैं भी कम बैक कर सकता हूं, मैं भी आपको रनों से वंचित कर सकता हूं। ये साइलेंट मैसेज दिया है पार्थ घरत ने। क्या बात है पार्थ, पहले ओवर में आए थे 23 रन, यहां पे कम बैक करने की सख्त जरूरत थी। रनों की संख्या के ऊपर रोक लगाना बहुत जरूरी था। फिर से एक बार पार्थ, जी हाँ, इस पर दबा ओवर पिच गेंद बहुत ऊंची गई है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और पकड़े गए डीप स्क्वायर लेग में, बहुत ही बढ़िया कैच। और इसी के साथ फर्स्ट विकेट डाउन। सुमित डोंगरे जाएंगे मैदान से बाहर। संधी साधनी थे घेतली झणझणीत विकेट। काशीद गावचे विद्यमान सरपंच मान्य संतोष शेठ राणे यांची बळीची टाळी। मात्र 9 रन, क्या कमाल का कमबैक किया है। इसे कहते हैं वापसी, इसे कहते हैं पुनरागमन, और ये अलीबाग टीम के लिए बेहद जरूरी था। इसी बीच नए गेंदबाज आया है करण तोड़नकर, केटी। हालांकि धोकोड़े गांव से बिलोंग करने वाला, अलीबाग तहसील से बिलोंग करने वाला, छोटे से गांव से बिलोंग करने वाला, मगर आज आइकॉन के रूप में खेल रहे हैं। 22 साल का ये खिलाड़ी बीएससी हो चुका है, एग्जाम दे चुका है, बहुत ही होशियार विद्यार्थी, और उसी के साथ मैदान में भी बहुत ही शानदार एक खिलाड़ी के रूप में अपने आप को उन्होंने साबित किया है, सिद्ध किया है। और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है पहले अपने आप को सिद्ध करो, फिर ये लोग आपको प्रसिद्ध करेंगे। करण राइट आर्म ओवर द विकेट, पटकी हुई गेंद, मगर सीधा खेला है, जहां पे फील्डर वहां पे कैच। और इसी के साथ और एक बल्लेबाज बैक टू दी पैवेलियन। टाळी। कर्मभूमि की दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। रंग तो आपको ही भरना होगा। करण तोड़नकर ने पहली ही गेंद के ऊपर तोड़ दिया है बल्लेबाज की कमर को। एक बड़े बल्लेबाज बंटी बद्री के बैक टू द पैवेलियन। आइकॉन के रूप में हमेशा इस खिलाड़ी को हम खेलते हुए देखते हैं, और रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 4 के मैन ऑफ द सीरीज और 4 व्हीलर कार अपने नाम करने वाला बल्लेबाज बंटी बद्री के आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं रितेश पाटिल। रितेश पाटिल स्ट्राइक एंड पर, यहां पे देखिए यॉर्क करने का प्रयास किया था अक्षय, वहां पे अक्षय ने पुरजोर कोशिश की, मगर क्या हुआ है, गेंद गई है सीमा रेखा के बाहर। 6 रन। यही वो रितेश थे जब टीम उनकी संकट में थी, तब संकट मोचक बनकर अंतिम 3 गेंदों पर लगातार 3 छक्के लगाकर 18 रन जुटा लिए थे और मैन ऑफ द मैच का खिताब हासिल किया था और अपनी टीम को इस प्रतियोगिता से बाहर जाने से रोका था। यही वो रितेश। फिर से एक बार, जी हाँ, इसमें दबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे पुल करने का प्रयास था, उस गेंद को खेल दिया है कारपेट के सहारे। बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार थ्रो, मगर दोनों भी बल्लेबाजों की अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा कोऑर्डिनेशन देखने को मिला और इसी वजह से देखते देखते 2 रन यहां पे मुकम्मल हो चुके हैं और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 40 रन।
फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। आकाश तारेकर और रितेश पाटिल, हालांकि मामा भांजे की ये जोड़ी मैदान पर, रितेश ने मगर सही मायनों में इम्प्रेस किया है, इस प्रतियोगिता में अपनी पहचान बनाई है, इस प्रतियोगिता पर अपनी छाप छोड़ी है। वही रितेश फिर से एक बार ऑन स्ट्राइक। जी नहीं, इस मर्तबा लेग स्टंप के बाहर भटकते हुए करण तोड़नकर, अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाकर इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। रनों की संख्या हो चुकी है 41 रन, 2 विकेटों के नुकसान पर, अंतिम ओवर प्रगति पर। अंतिम 3 गेंदें आना बाकी है। यहां पे विकेट चटकाने होंगे, बल्लेबाजों को रनों से वंचित करना होगा। नहीं, इस मर्तबा ओवर पिच, गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया उसे पार्किंग प्लॉट में। 6 रन। सौजन्याने सोयरे चषक झाले धन्य जेव्हा लाभले आपल्या स्पर्धेला टी शर्ट सौजन्य। या स्पर्धेसाठी आकर्षक टी शर्ट सौजन्य देणारे मान्य भरत शेठ बेलोसे यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने मनापासून हार्दिक आभार। सुना है समंदर को गुमान आया है, सुना है समंदर को गुमान आया है, ले चल वहां पे कश्ती जहां पे तूफान आया है। ये रितेश का तूफान आया है। यहां पे मात्र 3 गेंदों का सामना किया है, 2 छक्के और डबल रन, कुल मिला के 14 रन बनाकर ऑन स्ट्राइक खेल रहे हैं। क्या कमाल की बल्लेबाजी की है इस बल्लेबाज ने, लाजवाब, शानदार और छन्नाटेदार, दे दनादन धूम धड़ाका, कमाल की बल्लेबाजी। फिर से एक बार करण तोड़नकर, जी हां, इस पर दबा, फिर से एक बार उड़ाया, गई गई गई, ये भी गई, आउट ऑफ द पार्क, 6 रन। आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच सोयरे चषक 2025 आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे देणगी। जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है, कीमत जीत की नहीं संघर्ष की होती है, संघर्ष करना होगा। स्लोवर 1 लेग कटर, अपने उंगलियों को फेरा, पेस को निकाल दिया, बल्लेबाज के आंखों में धूल झोंक दी और अंतिम गेंद के ऊपर चकमा दिया। देखते देखते यहां पे ओवर की समाप्ति हो चुकी है। 53 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 54 रनों की जरूरत। 54 टू विन इन 3 ओवर्स। फिर से एक बार, जब तक मैच शुरू होता है तब तक मैं आपको, आप सभी के चहीते चंदू शेट्टे इनकी तरफ लेके चलता हूं। धन्यवाद। खाली मैदानात होता आगमन, यांचे जीव होतं वर खाली, जीव ऐकू येते मान्य सुशांत दादा जाधव व मान्य परवेश बेलोसे यांची गगनभेदी टारकाळी। सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी सन्मान केला जातोय या स्पर्धेसाठी ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, महाराष्ट्र राज्य विधानसभेमध्ये या परिसरातील प्रश्न प्राधान्याने मांडणारे व्यक्तिमत्व, मोहिते साहेबांना विनंती असेल या स्पर्धेला, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष मोहिते साहेब या स्पर्धेला शुभेच्छा देतील। खऱ्या अर्थानं अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या वाढदिवसाचा दिवस हा सर्वांसाठीच पर्वणी असते आणि यावेळी युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं कदाचित ते थोडं सर्वांना उपलब्ध होऊ शकले नाहीत आणि शुभेच्छाही त्यांनी स्वीकारल्या नाहीत। परंतु या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित केलेल्या सोयरे चषकाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले
सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी, त्यांचे सोयरे आणि शेतकरी कामगार पक्षाचे वरिष्ठ नेते, आमचे मित्र अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय चव्हाण साहेब, राष्ट्रवादीचे नेते आमचे मित्र अमितजी, मुरुड तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शैलेशजी, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले अलिबाग तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष अनंतराव गोंधळी आणि ज्यांनी या संपूर्ण स्पर्धांचं अत्यंत यशस्वीपणाने नियोजन केलं आणि जे भल्याभल्यांना शक्य होत नाही अशांना एका चषकाच्या निमित्तानं असं नाव दिलं की ते व्यासपीठावरती कुणाच्याही ऑब्जेक्शन शिवाय एकत्र येऊ शकतात, त्या सोयरे चषकाचं या ठिकाणी शेवटचा सामना बघण्यासाठी हजर असलेले सगळेच जण, खरं तर भरतभाई आणि सरपंच मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की आम्ही सुद्धा मनापासून जी इच्छा व्यक्त करतोय, जी इच्छा मनामध्ये बाळगतोय की या सोयऱ्यांना खऱ्या अर्थाने एकत्र आलं पाहिजे. तुम्ही तो प्रयत्न सुरुवात केलात, तुमच्या प्रयत्नांना मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर तिकडे आले तरी चालतील, आपल्या एका बाजूला नाट्य क्षेत्रातलं योगदान चालू आहे, एका बाजूला क्रीडा क्षेत्रातल्या योगदानातला हा या ठिकाणी असणारा सामना चालू आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण समाजाशी किती एकनिष्ठपणाने राहता, किती एकत्रित एकरूप होऊन काम करता याचं उत्तम उदाहरण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही पाहतो. त्याच्यामुळं या सामन्यांच्या निमित्ताने मी आपले सरपंच असतील, आपले भरतभाई असतील, काशीदचे सर्व ग्रामस्थ असतील यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं सोयरे चषकांच्या माध्यमातून आपण सोयऱ्यांचा सन्मान करत असतानाच आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना या ठिकाणी आपण बोलवून त्यांचा सन्मान केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅच चांगलीच रंगात येताना पाहायला मिळते. अलिबागचा संघ देखील जशास तसं प्रत्युत्तर या ठिकाणी देतोय. विजयासाठी 54 करायचे आहेत, परंतु सुरुवात जबरदस्त झाली आहे. 12 धावा झाल्या सुद्धा, म्हणजे अलिबाग देखील काही कमी नाहीये. एच जे टायगर सुशांत जाधव यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय पारगावचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिद्धेश वॉटर सप्लाय हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. फायनल मॅच या सोयरे चषकाची, एका बाजूला पनवेल तालुक्यातील पारगाव आणि एका बाजूला जर पाहिलं तर अलिबागचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यांच्यातील या सोयरे चषकाची फायनल मॅच. महेशजी मानकर साहेब, भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष, स्वागत. आणि आपलं स्वागत केलं जात आहे. री 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 रिवचा मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार, षटकार. सोयरे चषक झाले धन्य जेव्हा लाभले आपल्या स्पर्धेला टी शर्ट सौजन्य. या स्पर्धेसाठी आकर्षक टी शर्ट सौजन्य देणारे मान्य भरतशेठ बेलोसे यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने मनापासून हार्दिक आभार. म्हणतात फायनल बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आहे. तुम्ही बॅटिंग केली, आम्ही सुद्धा करणार. तुम्ही षटकार मारले, आम्ही सुद्धा मारणार. पनवेलने बॅटिंग केली आहे, आता अलिबागची बारी आहे आणि त्यांनी सुद्धा 4 बॉलमध्ये 3 षटकार मारलेत. दिशा दिली. ओ हो 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 हो, आणखीन एक जबरदस्त फटका. हा जातोय सीमा रेषा पार. 4. तरुणांचे स्फूर्तीस्थान, जनसामान्यांचे आशास्थान, शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार मान्य महेंद्र शेठ दळवी यांचे. यावेळेला पहा अलिबागकरांचं प्रत्युत्तर. 22 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये झालेले आहेत. पनवेल विरुद्ध अलिबागची लढत आता सध्याच्या घडीला पाहायला मिळते. पनवेलच्या पारगावचा संघ आकाश तारेकर बॉलिंग साठी आहेत. बॅटिंग साठी जर पाहिलं तर सध्या मृणाल, ज्यांच्या बॅट मधून जर पाहिलं तर षटकार चौकाराची आतषबाजी. ओ हो 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 हो, यावेळेला दांडी 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 गुल. आकाश तारेकर. पारगावचे प्रेक्षक आलेत पहा. एक गोष्ट मला पाहायला मिळाली, पारगावकर तुमची आवडली आहे.
आपल्या गावचा संघ आहे, मग त्यांना पाठिंबा देण्यासाठी अख्खं गाव आलंय. माझ्या मते दुसरा संघ सुद्धा आलाय आणि एक चांगली भावना निर्माण केली आहे. आपल्या सगळ्यांचं सुद्धा स्वागत. पठ्याने घेतली झणझणीत विकेट. काशीद गावचे विद्यमान सरपंच मान्य संतोष शेठ राणे यांची बळीची टाळी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच. एक गोष्ट चांगली, 22 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. 54 करायच्या आहेत, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी 32 करायच्या आहेत. 12 बॉल 32. मॅच चांगली होणार आहे. काय टाळ्या वाजल्या जात आहेत, काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी केली आहे मृणाल वर्सोलकर. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. निखिलच्या जोडीला विराज जुईकर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच होणार आहे. या स्पर्धेचं आयोजन फायनल सम्राट आणि सध्या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर ज्यांच्या बैल जोडीने धुमाकूळ घातलाय, छाब्या आणि चिमण्याची चर्चा अख्ख्या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या आहे. भरत शेठ बेलोसे फायनल सम्राट यांच्या स्पर्धेची फायनल सध्या सुरू आहे. आणि स्वतः आमदार साहेब महेंद्र शेठ दळवी साहेब ज्यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आहे, आनंद घेत आहेत या सोयरे चषकाच्या फायनलच्या मॅचचा. अलिबाग विरुद्ध पेन असा सामना या ठिकाणी रंगताना पाहिला. पनवेल असा सामना रंगलाय आणि दोन्ही बाजूला 2-2 आयकॉन सुद्धा आहेत. बॉलिंगसाठी येत आहेत प्रसन्न पाटील. पनवेलच्याच मात्र धुंद्रे गावचा एक वेगवान गोलंदाज. भारतभर चर्चा आहे, परंतु सध्या निखिल पारवे आणि विराज जुईकर यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि 2 धावा पूर्ण. मॅच जबरदस्त आहे. अजूनही 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं धावांची आवश्यकता 30 आहे. या मॅच मध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळच असा आहे, शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडलाय, तोच खेळ मात्र काशीद मध्ये घेऊन आलाय. पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या काशीद आज मात्र क्रिकेट प्रेमींना भुरळ घालताय. अभिनंदन आणि नक्कीच मनापासून आभार परवेशजी बेलोसे आणि सगळा मित्र परिवार या स्पर्धेसाठी. ओ इकडे टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल टर्न होतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू या ठिकाणी आले या स्पर्धेसाठी. आयकॉन म्हणून आले. विविध गावांचे संघ मग रायगड जिल्ह्यातून आले, मुंबई त्याचबरोबर जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातून आले, पुणे जिल्ह्यातून आले. विविध ठिकाणावरून संघ इकडे दाखल झाले ही स्पर्धा खेळण्यासाठी. पाहूया अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 30 धावा, 10 बॉल आणि 30 काही षटकार मॅच मध्ये आणतील. यावेळेला बॅट फिरवली परंतु बॉलही फिरलाय. प्रसन्न देखील जबरदस्त गोलंदाज आहेत. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांना उत्कंठ आहे, एखादा षटकार चौकार येऊ देत, टाळ्या पुन्हा एकदा वाजतील. पाहूया काय होईल इकडे. तसं इंग्रजांनी भारतात आणलेला हा खेळ कधी आपला झाला कळलंच नाही. आणि अक्षरशः आपला भारत देश क्रिकेटचं कोणतेही फॉर्मॅट असू देत, T20 असू देत, वन डे असू देत, टेस्ट क्रिकेट असू देत किंवा आपली सोयरे चषक स्पर्धा असू देत, डोक्यावर घेतात या क्रिकेटच्या खेळाला. आणखीन एक बॉल त्याच पद्धतीने टप्पा पडतोय, त्यानंतर टर्न यष्टीरक्षकांच्या हातात. 3 चेंडू लगातारचे निर्धाव टाकलेत निखिल पारवे यांच्या विरुद्ध. चांगली गोलंदाजी. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. 2 बॉल बाकी आहेत, एक तरी षटकार गरजेचा आहे. पारगाव विरुद्ध जर पाहिलं तर अलिबाग अशी मॅच पाहायला मिळते. अलिबागचे युवा टॅलेंटेड खेळाडू आणि बऱ्याच वर्षानंतर पारगाव संघ देखील मैदानात आकाश तारेकर यांचा मैदानात उतरलेला आहे. ओ हो हो हो, याही वेळेला फलंदाजाला काही कळायला मार्ग नाहीये. बॉल टर्न करतायत आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने जात आहेत. या वर्षी बैलगाडी क्षेत्रात समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राच्या ज्यांनी मोटरसायकल जिंकल्या, ज्यांनी फ्रीज जिंकले, ज्यांनी टीव्ही जिंकले, परवेश शेठ, भरत शेठ बेलोसे या नावाची चर्चा झाली. आज त्यांची स्पर्धाही पाहतोय क्रिकेटच्या मैदानातील फायनल सम्राटांची. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग नाही झालाय. एक धाव तर तिकडे घेतली गेलेली आहे. पाहूया दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जाईल का, परंतु नाही. आणि काय बॉलिंग केली या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि आता मॅच जिंकण्यासाठी 6 बॉल बाकी आहेत आणि 29 धावांची आवश्यकता. 6 पैकी 5 बाहेर मारायचे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. 6 बॉलला 6 सुद्धा आपण पाहिलेत, आता 5 मारायचे. काय होणार या फायनल मॅच मध्ये. जो जिंकेल त्याला 1 लाख, पराभूत होईल त्याला 50,000 आणि त्याच बरोबरीने जो संघ मालक जिंकेल त्याला एक बैल जोडी अख्ख्या महाराष्ट्रात. कारण गेल्या वर्षी याच मैदानात खानाव संघाला एक
नंदी दिला गेला होता, एक बैल दिले होते आणि या वर्षी जर पाहिलं तर ही जोडी हा पुन्हा एकदा विक्रम महाराष्ट्रात काशीद मध्येच होतोय आणि या डीसीबी ग्रुपच्या स्पर्धेत आणि पुढल्या वर्षी जो संघ जिंकेल ना कोणत्याही प्रकारची प्रवेश फी घेतली जाणार नाहीये अशी कडक शिस्तीची स्पर्धा, जो लेट आला त्याला पेनल्टी दिली गेली अशी शिस्तबद्ध स्पर्धा उभ्या महाराष्ट्राने पाहिली आणि या स्पर्धेची हीच खासियत आहे, शिस्तबद्धता. अगदी मित्राचा संघ लेट आला त्याला सुद्धा 2 रनची पेनल्टी दिली आणि त्याच्यामुळे हीच या स्पर्धेची ओळख आहे. आता मात्र पुढच्या ओव्हरला सुरुवात झाली खरी, पहिलाच बॉल वाईड, 6 बॉलमध्ये 28. निखिल पारवे यांना षटकार मारावे लागतील. याच परिसरातील खेळाडू आहे परंतु बीरवाडी महाड मध्ये स्थायिक असतो परंतु सिक्सर किंग आहे, मोठे फटके मारावे लागतील परंतु नाही. बॉल मागे जाताना पाहिला मिळतोय, सीमारेषा दिशेने बॉल मार्गस्थ होतोय आणि तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील केला गेला आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 27 पाहिजेत. याच बायच्या स्वरूपातील धाव आलेली आहे. या स्पर्धेचं किती करावं तेवढं कौतुक. 3 अचानकपणे कमी दिवसामध्ये आयोजन केलं आणि सुपरहिट सुद्धा झालं. महाराष्ट्रातील विविध भागातील संघ इकडे आले आणि स्पर्धा डोक्यावर घेतली. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसतोय. बॉल हवेत आहे आणि स्वतः गोलंदाज तिकडे गेलेले आहेत. घेतली गेली कॅच, रितेश यांच्या खात्यात विकेट. संधी साधली थेट, पठ्याने घेतली झणझणीत विकेट. काशीद गावचे विद्यमान सरपंच मान्य संतोष शेठ राणे यांची बळीची टाळी. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा देखील प्रतिसाद लाभला. त्या सगळ्या प्रेक्षकांचा आभार. आमदार साहेबांचा वाढदिवस आणि या परिसराचं नेतृत्व उपजिल्हा प्रमुख रायगड भरत शेठ बेलोसे साहेब यांनी एक भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. सरळ बॅटने समोर खेळतात. हा फटका तर चांगला आहे आणि सीमारेषेच्या पलीकडे देखील येईल. आता मॅच जवळपास पारगावच्या दिशेने गेली आहे. पारगाव अख्खं गाव या ठिकाणी आलंय. एअरपोर्टमध्ये बऱ्यापैकी निर्वासित सुद्धा झालंय परंतु या पारगाव आणि क्रिकेट ही एक ओळख राहिली आणि आज पुन्हा एकदा पारगावच्या नावाचा डंका आज मुरुड तालुक्यात आणि या काशीद गावामध्ये पाहायला मिळतोय. डीसीबी ग्रुपची सोयरे चषक जिंकण्याच्या दिशेने पारगावची वाटचाल. बैलजोडी पारगावच्या दिशेने निघाली आहे. एक भव्य दिव्य आयोजन. सन्माननीय आमदार साहेबांचा वाढदिवस, डीसीबी ग्रुप काशीदची स्पर्धा आणि एक बॉल मात्र आता बाकी आहे. जल्लोष पारगावकर करायला लागलेत कारण या क्रिकेटमध्ये आपलं गाव जिंकणं गरजेचं असतं. सेलिब्रेशन तर होणार आहे. आकाश तारेकर, सुमित डोंगरे, संपूर्ण संघ जबरदस्त खेळला आणि या स्पर्धेमध्ये लखपती होण्याच्या दिशेने आणि बैल जोडी जिंकण्याच्या दिशेने वाटचाल झाली. आणि यस, पारगाव या नावाची चर्चा टेनिस क्रिकेटच्या वर्तुळात, ग्रामीण क्रिकेट महाराष्ट्रभर पुन्हा एकदा पारगाव या गावाच्या नावाची चर्चा. विजेते सोयरे चषक पारगाव. अरे आपला आमदार महेंद्र दळवी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे, तरुणांचे स्फूर्तीस्थान, जनसामान्यांचे आशास्थान, शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार मान्य महेंद्र शेठ दळवी यांचे. सगळ्या आपल्या ज्या कार्यकर्त्यांना विनंती आहे मंचाच्या समोर यायचंय. दोन्ही टीम आपण देखील मंचाच्या समोर यायचंय. सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी मंचाच्या समोर यायचंय. दोन्ही संघ आपली संपूर्ण टीम घेऊन समोर यायचंय. या ठिकाणी सन्मान केला जातो आणि सर्वप्रथम आमदार साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आमदार, दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार, कार्यतत्पर आमदार, महाराष्ट्र राज्य विधानसभेमधील चर्चित असणारे आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. या आयोजन कमिटीच्या वतीने आमदार साहेब आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आले. नवे तर